यजमान इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलनं दुहेरी शतक झळकावलंय। इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये दुहेरी शतक काढणारा शुभमन गिल हा पहिला भारतीय कर्णधार ठरलाय। आपल्या खेळीत गिलनं तब्बल 27 चौकार आणि 2 षटकार लगावले। गिल नाबाद 230 धावांवर खेळतोय। दुसऱ्या कसोटीत पहिली फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियानं दमदार फलंदाजी करत 450 धावांचा टप्पा पार केलाय। कर्णधार गिलचं द्विशतक आहे। क्रीडा जगतानंतर आता आपण टॉप 5 च्या माध्यमातून राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। मीरा भाईंदरमध्ये मराठी न बोलणाऱ्या मुजोर परप्रांतीयाला मनसेनं चोप दिला आणि आता परप्रांतीयांनी आपले रंग दाखवलेत। सर्व अमराठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढला। मुळात मुंबईत मराठी न बोलण्याची मुजोरी करून वरून आंदोलन करण्याची शिरजोरी करणाऱ्या परप्रांतीयांमध्ये एवढी हिंमत येते कुठून असा सवाल उपस्थित झालाय। मराठीचा अपमान केला तर कानाखालीच पडेल असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी दिलाय। परप्रांतीयांविरोधात मनसे आक्रमक झाले। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा मनसेच्या नेत्यांनी दिलाय। मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमणला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागातील रहिवासी आहे। त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसेचे कार्यक्रम आक्रमक झाले होते। त्याला चोप देण्यासाठी कार्यकर्ते त्याच्या घरी दाखल झाले होते। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तिथे घटनास्थळी धाव घेतली आणि सोमणला ताब्यात घेतलं। ठाणे स्थानिक परिसरातील एका ग्राहकाला दुकानातील परप्रांतीय कामगारांकडून मारहाण झाली होती। या ग्राहकानं ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारांकडे यावं तक्रार केली। त्यानंतर राजन विचारांनी या दुकानदाराला कार्यालयात बोलावून मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली। तसंच मराठी ग्राहकाने त्या दुकानदाराच्या कानशिलात लागला। मेरा नाम षणमुख पुजारी है। मैंने कल थोड़ा महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिलेली आहे। तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये असेही कदम म्हणाले। मुंबईच्या मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात आंदोलन केलं, त्यावेळी हिंदीचा वाद पेटण्याची शक्यता आहे। आता बातम्या पाहूयात पावसाच्या। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण गेल्या 2 वर्षांपेक्षा 2 आठवडे आधीच भरले। 1.5 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारं हे धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले। याशिवाय भाम, मुकणे, वैतरणा, दारणा, कडवा, वाकी या धरणांच्या साठ्यात देखील समाधानकारक वाढ झाली। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। वैनगंगा नदीतील पूर नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुणे शहराच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आहे। नदीपात्रातील लोकांनाही आता नदीकाठच्या परिसरात जे रहिवासी आहेत त्यांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नदीकाठी जाऊ नये असं प्रशासनानं म्हटलेलं आहे, कारण खडकवासला धरणातून नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि कोदवली नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली। खेडच्या जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी ही 5.40 मीटर इतकी आहे, तर कोदवलीची पाणी पातळी 5.70 मीटर इतकी आहे। पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये पवना धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली। धरण क्षेत्रात 94 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, त्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराचा पाणी प्रश्न आता सुटणार आहे।
बदलापूर जवळच्या भोज धरणाच्या प्रवाहात एक पर्यटक अडकला, पण वेळीच मित्रांच्या मदतीमुळे त्याची प्रवाहातून सुटका झाली आहे। या थराराचा व्हिडिओ व्हायरल होतो। पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या, तर बातमी पुढची कुपोषणाची। कुपोषणानं थेट मुंबईच्या अंगणातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे। राज्याची राजधानी मुंबई तब्बल 16,344 बालकं कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्येही तीव्र कुपोषणानं उच्चांक गाठलेला आहे। खुद्द मंत्री आदिती तटकरेंनी ही कबुली दिलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेंची धक्कादायक माहिती आहे। मुंबईसह ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे। आता पाहूयात पुण्यातील टॉप 5 बातम्या। शरद पवार यांनी पुण्यातील आर के लक्ष्मण म्युझियमला भेट दिली। आर के लक्ष्मण हे भारतातील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते, ज्यांची व्यंगचित्र देशाच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर मार्मिक भाष्य करायची। कोंढवा प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली। असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। पुण्यातील शिरूरमध्ये कान्हूर मेसाई गावात दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेचं 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली। यावेळी ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला, मात्र चोरटे फरार झाले। या प्रकरणी आता पाबळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमधील नाशिक फाटा रोडवर भरधाव वेगात आलेल्या एसटीनं सिग्नलला थांबलेल्या 4 ते 5 चारचाकी वाहनांना धडक दिली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। भोसरी पोलिसांनी एसटी बस चालकाला ताब्यात घेतलंय। हिंजवडीतील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली। वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आज पहिली कारवाई झालेली आहे। विप्रो सर्कल अतिक्रमण हटवलं गेलंय, तर कारवाई आधीच काहींनी अतिक्रमण काढायला सुरुवात केली होती। पुणे मेट्रोच्या 2 महत्त्वाच्या विस्तारित मार्गांना केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी या मेट्रो मार्गांना हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। एकूण सुमारे 3,756 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोच्या शहराच्या 2 दिशांना विस्तार होणार। पुण्यानंतर आता आपण पाहूयात विदर्भातील टॉप 5 बातम्या। अमरावतीमध्ये पेट्रोलच्या टँकरनं दुचाकीस्वार महिलेला चिरडलं। या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला। अमरावतीच्या इरविन चौक ते राजकमल चौकापर्यंत असलेल्या उड्डाण पुलावर टँकरनं महिलेला धडक दिली। वर्षा खाळंगे असं या महिलेचं नाव आहे। पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतलेलं आहे। राज्यभरात रेशन धान्य दुकानावरील कमिशन गेल्या 6 महिन्यांपासून रखडले। हे कमिशन जिल्हा प्रशासनाच्या मार्फत दिलं जात होतं, पण सध्या हे कमिशन रखडल्यामुळे रेशन धान्य दुकानदारांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। नागपूरच्या धरमपेठ परिसरात महफिल शॉपमध्ये 10 टाकत 3 लाख रुपयांचं प्रतिबंधित ई सिगारेट आणि हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले। या प्रकरणी आता शुभम कांबळे आणि वैभव कांबळे असं अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे। नागपूर पोलिसांना प्रतिबंधित ई सिगारेट हुक्का फ्लेवर बाजारात मिळत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली। नागपूरमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रा निघालेले। प्राचीन जगन्नाथ स्वामी मंदिर रामपेठ येथून रथयात्रेला सुरुवात झाली। जागोजागी या रथाचं स्वागत करण्यात आलं, पूजन करण्यात आलं। संपूर्ण परिसर हा जय जगन्नाथच्या घोषणेसह टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यातील टिपेश्वरच्या जंगलात वाघांच्या बछड्यांची मस्ती पाहायला मिळाली। जंगल परिसरात मान्सूनचं आगमन झाल्यानं वन्यप्राणी सुखावलेत। या वाघांच्या बछड्यांचं मनमोहक दृश्य प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार अमोल पाटील यांनी टिपलंय। विदर्भानंतर आता पाहूयात आपण पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या।
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पाणी पातळी आता सांडवा पातळीच्या वरती आल्यानंतर 4500 क्युसेक पर्यंत विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा प्रशासनाने दिला आहे। कोल्हापुरात भर पावसात मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। सीपीआर रुग्णालयातील हा भोंगळ कारभार आहे। 1 तासाहून अधिक काळ मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब झाले होते। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा धक्कादायक प्रकार घडला। कोल्हापूरच्या कागलमध्ये मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। मारुती भरकट असं मुख्याध्यापकाचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिस या प्रकरणी आता तपास करतात। रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल झालेली आहे। प्रमुख 10 मानाच्या पालखींपैकी एक असलेल्या कौंडण्यपूर रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झालेली पहिली पालखी आहे। तब्बल 34 दिवसांच्या प्रवासानंतर पालखी पंढरपूरमध्ये आलेली आहे। विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखीनं विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली। काही लोकांना जे आहे ते गाडीतच सांगलीच्या पडळकरवाडीतील 82 वर्षीय महिलेनं विधान भवनासमोर आंदोलन केले। 17 एकर जमीन हडपल्याचा आरोप विठाबाई पडळकर यांनी केलाय। पेन्शन सुरू करण्याचं आमिष दाखवत खरेदी पत्रावर अंगठ्याचे ठसे घेत फसवणूक झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। आता पाहूयात नाशिक जिल्ह्यातील टॉप 5 बातम्या। गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्यानं जमिनी नापिकी झाल्याबद्दलचं निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलंय। निफाड तालुक्यातील मौजे, खेडलेझुंगे, कोळगाव, रुई, काळनळ, देवगाव शिवारातील शेतजमिनी नापीक झाल्यात। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या भागाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेत। पोलिसांनी घरातील देवाऱ्यासमोर खड्डा खोदून ठेवलेला दारूसाठा जप्त केलाय। 4800 रुपये किमतीच्या 60 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या। या प्रकरणी आता साहेबराव पिठेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पक्ष कोण सोडून जाते यापेक्षा पक्षवाढीसाठी काम करणार असं विधान ठाकरे सेनेचे नवनियुक्त नाशिक महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी केलंय। आव्हान पेलण्याची आमच्याच क्षमता आहे असंही गीतेंनी म्हटलंय। नाशिकच्या चांदवडमधील बहुतेक गावात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला। यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधला। पिकावर औषध फवारणीची माहिती कृषी विभागाने दिली। नाशिकच्या निफाडमधील नांदगावमध्ये शेताच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचं निदर्शनास आलं। वन विभागाकडून त्याला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आलं। या विहिरीला कठडा नसल्यानं तो विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तवला जातो। गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्यानं जमिनी नापिकी झाल्याबद्दलचं निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलंय। निफाड तालुक्यातील मौजे, खेडलेझुंगे, कोळगाव, रुई, कानळ, देवगाव शिवारातील शेत जमिनी नापीक झाल्या। शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। या भागाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होती। नाशिक जिल्ह्यातल्या काही बातम्या आपण पाहिल्या। आता एक धक्कादायक बातमी बदलापूरमधून आमदार किसन कथोरेंच्या घरासमोर गोळीबार झालाय। गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले। या गोळीबारात एक जण जखमी झालेला आहे। हा गोळीबार कशासाठी करण्यात आला याबाबत आता पोलीस सखोल तपास करताय। बदलापूरमधील ही धक्कादायक घटना आहे। कथोरेंच्या घरासमोर अज्ञातांकडून गोळीबार झालेला। गोळीबारात एक जण जखमी झालाय। त्याच्यावर सध्या आता वैद्यकीय उपचार सुरू आहे। एक आरोपी जो आहे त्या घटनेतला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू आहे। ज्याच्यावर फायर झालेला आहे त्याच्यावरतीही 2 गुन्हे आहेत आणि समोर फायर करणाऱ्या व्यक्तीवरतीही 3 गुन्हे असल्याचे निष्पन्न होते। पुढे आपण आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे। बातमी आहे एका व्हायरल मेसेजची। तुम्हाला आता सरकार मोफत फ्लॅट देणार असल्याचा दावा करण्यात आलाय। पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात। साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट।
सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट। अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट। काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? सरकार आता मोफत फ्लॅट देणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय। सरकारी फ्लॅट मिळवायचा असेल तर एका लिंकवर जाऊन कागदपत्र जमा करायचे आहेत असा दावा करण्यात आलाय। पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का? सरकार आता लोकांना फ्लॅट देणार आहे का? सरकार म्हाडा सिडकोच्या माध्यमातून घर देतं, मात्र आता सरकार मोफत फ्लॅट देणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय। त्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। सरकारी फ्लॅट मिळवण्यासाठीच्या यादीत तुमचं नाव आहे का? सरकारनं एक नवीन यादी जारी केली आहे। आता तुम्ही सरकारी योजनेअंतर्गत नवीन फ्लॅट मिळवू शकता। सरकारी फ्लॅट मिळवण्याची संधी गमावू नका। हा मेसेज व्हायरल झाल्यानं अनेक जण संभ्रमात आहेत। खरंच सरकारची अशी योजना आहे का? याची माहिती आमच्या प्रेक्षकांना देण्यासाठी व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली। सर्वात प्रथम आम्ही व्हायरल मेसेज मधील वेबसाईट पाहिली, तसंच सरकारकडून या योजनेबाबत माहितीही मिळवली। सरकार कधीही असे मेसेजेस फॉरवर्ड करत नाही। जर अशा काही स्कीम्स तुम्हाला माहितीची हवी असेल तर सरकारी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पोर्टलवर जाऊन चेक करणे। अशा कोणत्याही अनऑथराइज्ड अनव्हेरिफाईड किंवा कोणत्याही लिंकवर अशा क्लिक करू नये। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। सरकारची फ्री फ्लॅट योजना नाही। पोस्टमध्ये योजना कोणत्याही राज्याचं नाव नाही। सरकारी फ्लॅट इंडिया 1.today वेबसाईट लिंक बनावट। सरकारी वेबसाईट्समध्ये शेवटी .gov.in असं असतं। वेबसाईटच्या माध्यमातून कागदपत्र मिळवली जातात। व्हायरल डॉक्युमेंट प्रॉपर्टीच्या लिलावाचे आहेत। खोट्या वेबसाईट तयार करून लोकांची दिशाभूल केली जाते। सरकारच्या नावानं मेसेज व्हायरल होत असल्यानं घरासाठी काहींनी कागदपत्र या वेबसाईटवर जमा केले, मात्र यातून तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार तुम्हाला घर देणार असल्याचा दावा हा असत्य ठरलाय। शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई।